घ्या आता रफ 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 सांगा. हां आणलं मी भाऊजीले. हां तेव्हा बिन गणपतीची मीटिंग घेतो म्हणून गणपती बसायला टायमिंगला मीटिंग घ्यायला तयार नाही तुम्ही. हां काय मॅच ठेका घेतला आहे फक्त. येले आणू दे तेले आणू दे, येले म्हणू दे तेले म्हणू दे. मग इकडे जाय काय तुमच्याकडे काहीच नाही आहे काय? राजू गणपती का मग एकटा घरी बसते काय? बाप्पा मी दरवर्षी तूच घेतो मीटिंग. हां तेव्हा आम्ही नुसतं मीटिंग घेऊ पहिले. मॅच तिथं चणे खाये चहा पे सारं माहीतच तर होतं. पोहे माहीतच करे. रुपया तर कोण दिला नाही. तेव्हा काही बोललाय मी. आता यंदा मला रिकाम पण नाही. तू करून राहिला सांगून राहिला मोठा छानपणा. का साहेबराव का पोट्टेचं काय चालू आहे? हा बोमला दिसून राहिला इथं. असं काही पोट्टे चालूच राहते इकडले तिकडे हेरपार. इच्छे खाऊ दे तिच्चे खाऊ दे तेले देऊ दे तिच्चे दाबू दे. दुसरं धंदेच काय पोट्टेले आपल्या गावातल्या. असं काही ते बुडगं दिसून आलं इथं मला तर कायचं काय नाही तर. जाऊ दे आपल्याला घराकडे करावं लागते. चला आपल्या घराकडे तिकडे 5% घरे मोहन तोंड्या पखाया नको हाकलू. मला नाताला फिरायला न्यावं लागते. तुमच्या रिकामा नाही मी. मला काय आणून बसलो इथं. हां तुम्ही सांगितलं ते माझ्या हातचा आहे. माझ्याकडे पैसा आहे काय? मग तर पोट्ट चारायला देत नाही पर्यंत तुम्हाला मी कुठून देईन? मला आणून बसव. तसं नाही भाऊजी. मरता खेपी तुमच्या इकून एखादा काम चांगलं झालं पाहिजे बा. त्यासाठी बोलाल तुम्हाला. नाही तुम्हाला काय बोलवत होतं. नियोजन तर आम्हीच करतो. पण असं बा एखाद्या बुजुर्ग माणसाच्या समक्ष झालं बरं राहते. बाप्पा घ्या लवकर. काय तर पहा यंदाचा अध्यक्ष बदला. अध्यक्ष पद्धतशीर ठेवा. त्याच्यानंतर काम चालू द्या. ते पोट्ट कोणाचं ऐकत नाही. अध्यक्ष करून घेतलं आपली साधे घनम तसं पोट्टे पाहिजे नाही. आमच्या इथं बसायचं मन होते त्याच्या आहे ना. चांगला पद्धतशीर अध्यक्ष घ्या. कार्यक्रम निपटा. काय लागते तर कमी जास्त मी पाहतो. नाही अध्यक्ष त्या झिंग्यालाच करायचं आपल्याला यंदा. मागच आम्ही ठरवलं होतं का अध्यक्ष चांगलाच पाहिजे म्हटलं. झिंग्याचा रिकामा आहे. कामं काय आले इथं बसणं इथं थुकणं तिथं उठणं. ते धंद्याचे दिवसभर उठताना इकडे झोपण तिकडे झोपण. त्याच्यापेक्षा राहत जाईल मंडपात. तिथे पाहिजेच ना चौकीदार. का तिला 30 रुपयाचा खरा दिला खुश तो. 30 रुपये देत जाऊ झालं. रोज देईन 30 रुपये रोजचा. अबे लेका झाकण झुल्या का त्या 30 रुपयासाठी मला काय समजून राहिला तू? हां गणपतचं काम मला स्वतः मी चारान घेत नाही तर 10 दिवस राहतो. सुट्ट्या काढून येतो म्हटलं रोज. 10 दिवस कुठंच जात नाही काहीच जात नाही. सुट्ट्या राहते 10 दिवस गणपतसाठी. कोणत्या कामाचं तर मोहन तोंडे तू सांगून राहिला सुट्ट्या घेतो सांगून राहिला मोठा. घटना तिकडे झाला असेल तर पाय. नाही मग ढोरण्या लागते वावरात. जमत असेल तर पाय. तुम्ही चालून येतात काय तर पाहा लवकर. ठीक आहे यंदाचे आकडे ठरवा काय तर. मग गणपत टाकायचं पहा. अधिक विषय म्हणजे पोळ्याच्या पहिले मंडप झाला पाहिजे. कारण की मग मला रिकाम पण आहे नाही. सगाटले जाणं. हां मला पोळ्याच्या पहिल्याची सगाटली झाला ते खालमरच्या दिवशी. मला हे आणं लागते झुलबिल सर. सगाटले तर मला जावं लागते. मला झुलाना जा आहे. एक मैचा लहान लेकरासाठी तो लहान नंदी आणायचा आहे. भला मोठा बाजार आहे सगाटात. मला जब्बर बाजार राहते म्हणते ना. अरे आता तर लय कमी भरते सगळ्यातला बाजार. नाही तर आमच्या वेळेस असा बाजार आहे 4-4 दिवस रातच्यानी दिवसानं बाजारच बाजार आहे. आता काय फक्त तो खालमरच्या दिवशी बरं म्हणजे रविवारी गिवारी ना सोमवारी पोळ्याच्या दिवशी राहते वाटते 12-1 वाजेपर्यंत. 1.5-2 दिवसचा बाजार राहतो. पण असा बाजार राहते सरळ स्वस्त भेटते इथं. माहोल आहे पाहा शकता. एकदा जर तो कोणी जाईन शेगाड्यातला बाजार आहे तर दरवर्षीचा बाजार पाहायला जाते पोळ्याचा बाजार. तिथं तर मला जायचं आहे. हां म्हणूनच तर म्हणतो का पोळ्याच्या पहिले आपलं सर मंडप सर बांधून पद्धतशीर झालं पाहिजे. तर फायदा नाही तर काय ढंग आहे याच्यात. अबे मोहन कन्या तू गणपती टाकायचं पाहिजे पहिले. हां मूर्ती टाकायची आपल्याला. किती होते काय तो हिशोब नाही. डायरेक्ट मंडप आणि घेतला मंडप. नाही झाली मूर्ती तर मग पाहिजे पहिले ते मूर्तीचं पहा काय तर किती पद जुळते काय जुळते कोण किती देते. ते देते गिते ते मला माहित नाही. ते मला म्हणलं नका. हां मागच्या वर्षी आकडे लिहिले 3,000 4,000 5,000. हां त्या आपला तो झाकण दिल्या त्यांचा 6,000 रुपये आकडा टाकला होता. 6,151 रुपये टाकला होता. 600 रुपये तर मारून नाही फेकले. मग आपणच रिकाम पण आहे काय? आपल्याच पैसे आहे काय? आपण टाईम काढून यावं हे यावं ते यावं. कमसे कम आकडे टाकतात म्हणजे पैसे देणं तर होतं. पैसे द्यायला पाहत नाही. हिशोब माझ्या पैसे कुठं मार तर कुठलं तुम्ही त्याच खाल्ले नसत झालं तसंच झालं. आता फेकणं दे काही ढंग आहे का याच्यात. 1 वर्ष माझ्यापाशी हिशोब होता. हिशोब म्हणजे काय द्या पैशाचा नाही तर आम्ही परसाद नाही त्या खोबऱ्या पिसून साखरीचा तो माझ्या घरी राहे. माझ्या घरी राहे ना मग आरतीला मी आलो
आता उरली असं हळदी का नाही उरली कुठे आपण देवाचा खातो काय. अबे येणं म्हणे 1 किलो म्हणे घरी साखर भरली म्हणे, अर्धा किलो खोबऱ्याची आणला म्हणे, नाही येणं मंडपात काहीच नाही आणलं देवासाठी, पुरा म्हणजे स्वतःच खाल्ला म्हणे घरी. येणं याच्या घरचे येणं रोज खात जाय म्हणे, रोज खात जाय म्हणे. तेवढ्या नाही गेलो आम्ही, तेवढी आमची अक्कल नाही का देवापाचं खाल्लं पाहिजे का देवाला दिलं पाहिजे म्हणून असं ते हे करते म्हणून तुम्ही म्हणत व्हाल बात नाही काय तर पा पैसे देऊन मोकळे व्हा. अबे चिल्लर सौदागर, पैसे देऊन मोकळे व्हान तर करण किती, कोण करण इथं तुमच्या मंडळात आज किती 4-5 जण आहे तुम्ही. हां सारे मोकळे होईल म्हणून मग करण कोण बसवून गणपती, कोण करण पूजा, कोण करण आरती. तुमचं तर मिरवणूक काढायचं आहे, तामझाम दिसला मला मागा ऐकला होतं. हे तर सोय नाही आहे तुमची, हेच तर सोय नाही आहे. ते कोण करण बट हो जुनं गेलं तर जाऊ द्या. हां नवीन पहा, गेलं ते दंगेला व्हायला नवीन काय ते शप्पा. ठीक आहे भाऊजी म्हणते तसं. राहिलं ते अध्यक्षाचं. हां अध्यक्ष तर मी झालोच, मीच होतो, मला माहीत आहे. करणारा सवरणारा मीच आहे, फक्त अध्यक्ष नको अध्यक्ष 2 मला करून टाका, बाकी पाहतो. नाही तर मग अध्यक्ष कोणाला करायचा करा, कोषाध्यक्ष मला करून टाका, पुरा पैशाच्यावर माफत देऊन द्या. राहिला मूर्तीचा विषय, तर मी शैल्याला भेटलो, आपल्या गावात शैला आहे ना, त्याला मूर्ती 10,000पर्यंत मूर्ती येते म्हणजे चांगली, ते तर करून घेऊ. पण त्याच्यासाठी माहीत आहे आपल्याला सरेले आकडे वाढवा लागते. मागच्या वर्षी किती दिले होते, ह्या संतर शिल्यानं किती दिले होते, 2,500 रुपयाचा आकडा होता, 151 रुपये दिले होते. त्याला म्हटलं कहून, तर पोळ्या धारलो म्हणे मी, आणि जितला असतं तर काय 10,000 दिलेले असते. तो धंदा जमणार नाही यंदा. मागच्या वर्षी मायावर किती बसले, हां 4,500 रुपये बसले मायावर. ते जेवण केलं बायाचे 1,200 रुपये मला द्यायला लागले. हे देणे होत तुमची गुण, मंडळात तुमचा रुपया जमा राहत नाही, जो सांगते त्यालाच टांगे आहे. अबे पपई तोंड्या, तुला सांगितलं ना मागचा विषय बंद कर, यंदाचं पै काय आहे तर चांगलं उभा चोट काय काय देते. मागच्या वर्षी नाही, यंदा आपण 2,000 रुपये देऊ शकतो बा. 2च्या वर तर आपली सोय नाही आहे. 2च्या वर तर सोय नाही म्हणजे काय धंदा होय. हां 2,000 रुपये द्या तर 8,000 रुपये म्हणून 10,000ची मूर्ती होते म्हणतात. 2,000 रुपये कुठे खिशात भरणार आहे काय. रोजचं 10 दिवसचं काम ठेवून पाहिजे, जेवणा मेवणाचं खिचडी मिचडी करायला लागत ठोकून पाहिजे. हां ते 2,000 होत नाही, त्या बुडक्या गुंगायचे नव्हते. आणि तुलाच अध्यक्ष करतो. हां 11,000 रुपये आकडे ठेव, अध्यक्ष तूच ना कोषाध्यक्ष तूच. ठीक आहे 11 अध्यक्ष मीच, कोषाध्यक्ष मीच, पुरा पैशाचं वर माय बसली, आणि शेवट कोणीच मला हिशोब मागायचा नाही. ठीक आहे 3,000 रुपये मैकून आपले 701 रुपये. 700 मोहन डोंडे फडफड एवढे देन तेवढे दे करून तू काय हिशोब लावून राहा. 700 रुपये खोबरा किसी परसादापासून तर मोदकाईपर्यंत तूच खाते बे परसादातलं. हां तेच तर 1,000 रुपये 300 काय अंगावर फिरते त्यातले पैसे, तर ते जमणार नाही. त्यापासून आकडा 3,000 रुपये लागल तर पण. ठीक आहे 3,000 रुपये. वर तू रे फेकला सांगतर काय किती आकडा. आपला अकाउंट का मागू, आपण डायरेक्ट देत असतो, तोंडाने बोलत नाही. पोहात आपला मग कोणी उभं राहून जायचं, जेवढे पैसे तेवढे देवाले. आपण भेदभाव करत नाही, फक्त मागं उभं राहायचा. आणि समजा तू जर हा मुचकला तरी मग हारला तर मग आपल्या समोर उभं राहायचा. तुमच्या भरोश्यावर पैसे घेतो याच्यामध्ये बसून उसने, नाही तर मग तुमच्या गणपतीचे जेवढे उरत तेवढे मला व्याजाने देऊन देजा. 3,000 2,000 11,000 5,000 हे काही आकडे वय काय ते. हां 2 रुपयाच्या फुटाने घेऊन खावायची तर सोय नाही आहे तुमची. आकडे एवढे आकडे देत असते काय. 151 200 रुपये 100 रुपये असे आकडे करा. मस्त 151 रुपयाचा गणपती आणा, गणपती बसवा न, तिथं रोज पूजा करा. हळदी उगाची आहे ते 10-20 रुपये मी देतो. हां पूजा करत जा. 10 दिवस झाले का जे जेवणाचं राहते ते मोदकं गितकं करावं लागते, ते एखाद्याला 20-25 रुपये कोणाच्या घरी देऊन द्यायचे. नाही तर कुठं मोठा गणपती बसी करते ना मोदकं, तेच म्हणायचे का आम्हाला बाई एवढं पुरण देऊन द्या, तिथंच पुरण मोदक करून टाकायचे. काय फालतू बरी खर्चात पडता. आता बोलले बावले तुम्ही, कोणाची सोय सांगा बरं तुम्ही. हां पाणी येऊन नाही राहिलं तर असं येऊन राहिलं का, माणसाला सुदूर येऊन नाही राहिलं, पनीर खपून नाही राहिली, वावरात पराठीला मोठून नाही राहिली, ग्लायसिल मारलं 5 लिटर त्यावर पाणी येऊन पडलं. करू तर काय करू, चाराने घरी नाही आहे. बाबाला जर म्हटलं मला 5,000 पाहिजे तर जोड्यांनी मारा काय मला, मी तर हेच सांगून राहिलो. मला कोणती सोय आहे, फुटाने त्याला दूरची गोष्ट आहे. 2 रुपयाचे चारण्यात चॉकलेट निघू शकत मी, माझी सोय मला माहीत आहे. अबे तरीच नाही, मई सोय तशीच आहे. मई काय आपण सरेची सोय तशी आहे. त्याच्यानंतर धंदा बंद करा. हां ते जेवणाचं भाऊ
एखाद्याला 2 किलो तेल मागून घेऊ, खिचडा करून टाकू, गावात हिंडू, तांदूळ मांदूळ जमा करू आपल्या येटायतले. उभारी काही होत नाही. राहिलं ते अध्यक्षाचं, त्या झेलपी तोंडाचा अध्यक्ष होतो म्हणते, त्याला करून टाकू. रिकामाय तोच आहे. हा मी रिकाम आहे. तुम्ही तर तिथे बाई कामी आहे. तुम्हाला कोणते भारे बांधायला जावं लागते? तर भारे बांधायला जावं लागत नाही, पण काही नाही कामं तर राहते. वावरात जाणं, पोळ्यापर्यंत रिकामच नाही आहे मी तर. आता पाय बरं, आतापर्यंत वागलं नाही, फवाऱ्यावर जावं लागते. नंतर मग निंदा लागते वावरात. ग्लायसिल कारण ग्लायसिलचं काही जमलं नाही, तो लेडो कामास मागा. कोण आहे, कोण करण, मलाच करावं लागेल ना. आणि ते पैपा आणायच्यासाठी कोण चिचीपासून पैपा आणायला लागते. ते आणायला कोणी येत नाही. कामाच तुम्हाला म्हटलं कुठं चाला, तुम्हाला काम येऊन जाते मधातच. आणि तशी रिकामी आहे नळ्यापाशी बसणं होते फक्त तुमची गुण. काम सांगितलं काम नाही होत. एकटं काय माझ्या घरचं मंडळ आहे काय? मी एकटाच करून राहिलो सकाळीपासून. 4 दिवस झाले बघून राहिलो. गणपती टाकायचा आहे रे बा, मूर्ती टाकायची आहे. एक नाही ऐकून राहिलं, काहीच नाही. आता ते भाऊजी होते म्हणून ते 4 जण तुम्ही उभे तर झाले इथं उभे राहत नव्हते. नाही तर बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. जो अध्यक्ष होईल तो 50 रुपये जास्त देईन. बाकीचे 151 देऊन द्या. अधिक कोणी गावातले हे इकडे दिसून राहिले तर 2 जण चालले बाजारातून, त्याच्यापासून पैसे घेऊन घ्या. त्यालाही म्हणा जो कोणी दिसून दिले पैसे मागत जा. वापा आम्ही काही पद देऊ? आम्ही ती मंडळ आहे का तुमच्या? रस्त्याने जायचं त्याचे पैसे मागले तुम्ही. रस्त्याने जायचे पैसे रस्ते आहे कोणी? तुमचं पाठवलं तुम्ही काय तर आमच्या घराकडे गणपती बसते. हा ना, या चिल्लर चिंदी व्यवहार नाही करत आम्ही. 100 रुपये 50 रुपये. ठीक आहे, निपटून टाकू. 151 आपण जमा करून टाकू. चिमऱ्यापासून 200 घेऊन घेऊ, त्याला अध्यक्ष करून देऊ. राहिलं मग आता 10 दिवसचं आयोजन. तुम्ही त्या काकूसंग बोलतो, त्याच्या घरी तेल नेऊन देतो पाऊभर. तर काकू म्हणून 10 दिवशीचा दिवा लावत जा. आणि त्या आपली बुढी आहे ना, ते हरिपाठ करत असते रोज. तर तिला म्हणून तिथंच बसत जाय, आमच्या गणपतीपाशी हरिपाठ करत जाय. आपणच काय डोकाले आपल्या किराणा दुकान आहे की नाही, तेले म्हणून पावती बी फाडू नका. त्याच्यापासून 2 किलो साखर देऊन घेऊ. रोज पडसासाठी साखर होऊन जाते. निपटलो. राहिला तर मूर्तीचा विषय. ते आपल्या गावाचे ते सरपंच नाही काय, तेले पकडू. अधिक कोणी उपसरपंच पकडू, ना ती एखादा अधिक कोणी पकडू. आमदार साहेबाच्या घर जाऊ, 500 रुपयाची द्यायला मूर्ती घेऊन मागू. झालं. मग काय राहिलं आपल्या पैसे? नाही, हे तर बरोबर पडलं तू. मग आता राहिलं आपलं जेवणाचं. ते जेवण घेऊन करू नये आपण. मस्त आपल्या चौघाच्या घरचं कॉन्ट्रॅक्ट मस्त तांदूळ आणले. अब्बास मस्त तांदूळ शिजवून घेऊ. बस खिचडा वाटून देऊ. अरे मग तो अंत्योदय आहे, डाळी भेटते. अंत्योदयाची मला डाळी जास्त भेटते. त्याचे डाळी मी तुम्हाला देऊन देईन, म्हणजे खिचडी होऊन जाते तुमची. मग काय राहिलं? मग आपली राहिली मिरवणूक कायले? मच्छा पोट्याले मी आता पारड शिंगायला गेलतो, तिथं ढोलं घेऊन दिले 2. ट्रंबाच्या दोघायलाच वाजवलो. मग आपण सायकलवर गणपती ठेवून शिरवायला घेऊन जाऊ. जास्त फंद्यात पडणं पुरत नाही. मी तुला सांगतो, आता काय कर, आता पैसे जमा करू. पहिले आपण त्या आमदारात जाऊ, आमदार साहेबाजी इथं. त्याच्यापासून आपण 500 रुपये आणू, मूर्तीचं पोहू. नंतर मग ते पैसे मस्त जमा करायचं पोहू. त्याशिवाय आपला जुगाड लागत नाही. आपली कोणाची काही सोय नाही. ठीक आहे, पण तुला एक सांगतो, पोळ्याच्या पहिले पैसे जे आहेत हे माझ्यापाशी राहील. गणपतीच्या टायमावर म्हणजे पोळ्यानं कळ झाल्यावर पैसे तुला भेटून गेल त्या. कारण की मला माहीत आहे त्या पैसे तू अध्यक्ष कायसाठी होऊन आला मला माहीत आहे. पैसे तू जमा करशील ना, पोळ्यात लंबे घालशील ना, मग त्याच मग फिरायला लागेल. नाही तर मग आम्हाला डबल इकडे तिकडे पैसे जमा करायला लागेल. त्याच्यानं पोळ्याच्या पहिले पैसे माझ्यापाशी राहील. आणि पोळ्या झाला कळ झाली तर मग तो हिशोबा त्यापाशी घेऊन जाऊ. म्हणजे तुला काय वाटून राहिलं? काय देवाच्या पैशावर भरोसा राहिले मी? माझ्यापाशी जुवा खेळायला पैसे नाही आणि मी जुवार समजून राहिलो तू मला? आजपर्यंत जुवा खेळलो ना, पत्तीला हात नाही लावला. दादा ते खेळाची सोयच नाही आहे. चारण नाही त्यापाशी, तर काय पत्तीला हात लावशी? अधिक लावला का तुम्ही? ठीक आहे, आता हे सर निपटलं. मूर्तीचं झालं, हे झालं. आता राहा आपला मंडपाचा. तर पाहिजे चिचीपाशी ते पैप ठेवले. माझा दाल फोन लावला तर पैप देतो म्हणे. तर जाऊ ते 2-4 पैप आणून घेऊ. मग इथं 2 साड्या आहे. आणि ह्या बाजूचं धोतर मोतर असेल ते मस्त लावून घेऊ. बहुता
एक थो लाईट भेटते 100-3 एक थो लाईट आणून तो लावून देऊ. बस निपटलं. राहिला आता राहिला एक मोठा विषय. तिथं झोपायचा. संध्याकाळी कोण झोपन म्हणजे अध्यक्ष. जो अध्यक्ष आहे तो झोपत बसा. आपण काय? आपण तर नाही रे बुवा, आपली तर फाटते. आपले कोण कधी तर रात्र राहणं होत नाही. पहा काय आहे तर मला द्या 50 रुपये, 10 दिवसाचे 500. मी बसतो तिथं, मी झोपतो. आमची इथं खावाची सोय नाही. तुम्हाला तर दिसून राहिला जरा अंधारा कारभार. आणि तुम्हाला 50 रुपये रोजान ठेवून ना आम्ही काय करण मग? हा, गणपतीच्या मूर्तीच्या ठिकाणी तुम्हाला बसू काय तिथं? 500 रुपये घेऊन घ्या. मजा केली रे. मी रात जाईन तिथं. हां, मला काय घरी झोपणं काय तिथं झोपणं काय सारखंच आहे. ते तुम्ही त्याचा काही झोपा मोपा टेन्शन घेऊ नका. ते मी पाहतो. ठीक आहे मग. झालं गप्पा आता. साखरीचंही झालं, मंडपाचंही झालं, मूर्तीचंही झालं. हां, ना आपला कधी आपण कोणाला खिचडंही झालं. आता वाजवा फाजवायचं राहिलं तर ते पाहून घेऊ. एखाद्या चाटात फसू. 200-300 रुपयात आम्हाला वाजून देऊ. अर्धा घंटा वाजवायचं पाहून घेऊ. तिकडे कुठं 2-4 ठिकाणी पार्ट्या ना त्याच्या मागं आपला गणपती लावून देऊ. काय होते ते वाजवत जाते आपला गणपती. बरं आपण त्याच्या पार्टीत नाचू. आपलीच पार्टी आहे म्हणा. काय त्याच्या गाव आपलं पार्टी आहे. एवढं लोड नाही यायचं. झालं आता. ठीक आहे. आता मला जायचं पहिलं पाणी पाजायचं आहे पहिले. नंतर पाहा लागून काय आहे काय नाही. मग पोहायचं आणि ते शेगाटला जाऊन पाहा लागत. शेगाटला जायचं सरस्वती जाऊन मस्त नंदी बैल काय आहे तर सगळं आणून घेऊ कळायच्या बाबतीत. ठीक आहे मग. चला मोकळं करा. मी निघतो. मला कामं आहे. झालं मग पक्क. म्हणा मग गणपती बाप्पा मोरया. वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव